काय महत्त्वाचं आहे सर आज? असं आहे की सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे सरकार तर होताच, पण आमच्या सामील झाल्यापासून दिल्लीला अजितदादा पवार आणि माझी इथे श्रेष्ठी जे आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याशी भेट नव्हती, बोलणं झालं नव्हतं, म्हणून आज एक औपचारिक भेट म्हणून आम्ही इथे दिल्लीला आलेलो आहोत. पुढे विचारा. जे राज्यामध्ये तुमच्या आणि भाजपमध्ये शिंदे गटामध्ये जे वाद समोर येत आहेत, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काही खात्यांसंदर्भात अजूनही समाधान झालेलं नाहीये, त्याचं समाधान आता दिल्लीत होईल का? अजिबात कुठलाही वाद नाही. काल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री अजितदादा पवार, माझी आणि सुनील तटकरे यांची भेट झाली. जवळपास सगळ्या गोष्टी जे काही आमच्या ठरलेल्याप्रमाणे क्लिअर झालेले आहे. आजच्या या भेटीमध्ये कुठलाही मुंबईचा विषय, खास करून मंत्रिमंडळाच्या विषयी किंवा खाते वाटपाचा विषय आज चर्चेत येणार नाही. आणि म्हणून आम्ही पण पाहतो टीव्हीमध्ये काही लोक काही वेगळं बोलतात, कोणी काही तिसरं बोलतात. अशा म्हणजे जे काही घटनाक्रम जे टीव्हीमध्ये चाललेला आहे तसा वास्तविक नाही. असं आहे, एक तरी गोष्ट आहे का, खाते वाटपाची वेळ नाही, फक्त आधी दिलेले खाते काही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनाकडे आहे, काही खाते भाजपकडे आहे. ते खाते अनेक मंत्र्यांमध्ये ऑलरेडी वाटून झालेले आहे. ते कोणाकडून कोणता काढून आम्हाला द्यायचं तेवढंच, आणि मग त्या मंत्र्यांना काही एखादा खाता काढल्यानंतर दुसरा खाता कोणता द्यायचा. खाता वाटप झाल्यानंतर म्हणजे काही आम्हाला मिळाल्यानंतर त्या मंत्र्यांना काही दुसरा खाता तरी द्यावा लागेल ना, तर ती एक्सरसाइज आहे. सुरुवातीचे 4-5 दिवस आम्ही म्हणजे सुरुवात केलीच नव्हती. आता मागील 2 दिवसापासून हा विषय आम्ही हाती घेतला आहे. आणि मी तेच सांगत आहे की काल रात्री चर्चा झाली, सखोल चर्चा झाली, व्यवस्थित झाली, आणि मला असा काही कुठलाही वाद, काही ते संशय म्हणजे निर्माण होत आहे असा कुठलाही खात्यावरून राष्ट्रवादी अडून बसले अशा प्रकारे अर्थ खात्याच्या आणि बाकीच्या सगळ्या खात्यांच्या बद्दल जे काही म्हणजे लोक अंदाज लावून राहिलेले आहे, व्यवस्थित तुम्हाला उद्या किंवा परवा तुम्हाला हे खाते वाटप होऊन झालेले असेल हे दिसेल. हसन मुश्रीफ आमच्या सोबत काही आले जरूर, पण ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले, ते आमच्या सोबत कुठेही येणार नाही. काही तथ्य नाही. त्यांची शपथविधी झालेली आहे. उगीच कशासाठी आपण म्हणजे आता हे वाद निर्माण करतात. जे वाद नाही त्याला आपण म्हणजे मीडियाच्या द्वारे हे करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. केंद्रामध्ये राष्ट्रवादीला काही संधी मिळणार आहे का, त्यावर पण काय चर्चा झालेली आहे का? केंद्राच्या विषयी आम्ही अजिबात कुठली चर्चा केली नाही. मुंबईच्या विषयी नक्कीच म्हणजे स्वाभाविक आहे की आम्ही त्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी जेव्हा तयारी दाखवली त्याच्यासाठी आधी आम्हाला काहीतरी तयारी आणि चर्चा करणं आवश्यक होतं, ते आधी झाली होती. आणि त्याच्यानंतर आज म्हणून मी सांगतो की औपचारिक एक भेट म्हणजे एक शिष्टाचार असते की बाबा आम्ही ज्यांच्या बरोबर आता आलो तर एक 5-10 मिनिटं त्यांच्या बरोबर एक चहा तरी घ्यावं आणि औपचारिक भेट घ्या. सर हिंदी में जानना चाहेंगे आप, आज नेता आए दिल्ली में, आज अमित शाह नाही, पंतप्रधान मोदी साहेबांची भेट आमची 18 तारखेला एनडीएची बैठक जेव्हा होईल त्यावेळीस माननीय अजितदादांना आणि मला निमंत्रण दिलं गेलं आहे. आम्ही दोन्ही हजर राहणार आणि त्या एनडीएच्या बैठकीमध्ये स्वाभाविक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे असणार, त्यांची भेट आमची होणार. प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादीला काही आमदारांना देण्याची परवानगी आहे का? परत विचारा. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न असा आहे की बघा आम्ही पार्टनर झालो, ज्या सरकारमध्ये आम्ही सामील झालो, 3 पक्षाची सरकार स्थापन झाली. कुठल्याही अशा म्हणजे विषय जेव्हा समोर येतील तेव्हा स्वाभाविक आहे की आमची पण हिस्सेदारी राहणार. हे काही आता काही विषय असा राहिला नाही की म्हणजे उद्या काय होईल परवा काय होईल. ज्या ज्या गोष्ट घडत राहील त्यामध्ये आमची हिस्सेदारी आमच्या
म्हणजे जे आमचा अधिकार आहे त्याप्रमाणे राहणार. सर तुम्ही म्हणताय कुठलाही वाद नाही सर. असा एक शिष्टाचारची भेट आहे. आता अरे आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांना भेटणार आणि मग वेळ त्यांना मिळाली? कितीची वेळ आहे, काय ठरलेलं आहे? आता तुम्हाला हे सगळं मध्ये इथे सांगायचं आहे का? हाँ चला. सर हम हिंदी में बताइए कि आप आज दोनों यहाँ पे नेता है तो आज अमित भाई से मिलने वाले हैं क्या और कौन कौन से मुद्दे हैं? देखिए हम यहाँ पर कोई मुद्दा लेकर आए नहीं है. मुद्दे अगर होते तो हम सरकार में शामिल क्यों होते? ये भी तो समझना चाहिए कि मुद्दे होते तो सरकार में हम शामिल ही नहीं होते. मुद्दे नहीं है, केवल एक जिसको बोलते हैं कि एक सदिच्छा भेंट होती है, शिष्टाचार होता है. जिनके साथ हम काम कर रहे हैं उनको मिलना चाहिए, बातचीत थोड़ी बहुत एक अच्छे वातावरण में होना चाहिए, काम की बात नहीं. और इसीलिए हम यहाँ आए हैं, बाकी कोई ऐसी बात नहीं है. जो भी मुद्दे हैं, जो खाते जो पोर्टफोलियो के बारे में जो बातें होती है या मंत्रालय के बारे में या कोई और पालक मंत्री के बारे में जो बहुत सारी मतलब मैं देख रहा हूँ चैनल्स में ये बात चल रही है, ऐसी कोई भी बात नहीं है. कल रात को माननीय मुख्यमंत्री और देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार, हमारी मुलाकात कल मुंबई में हुई और उसमें बहुत सारी बातें ऑलमोस्ट क्लियर है. देखिए क्या होता है कि 3 पार्टी की सरकार है, उसमें भी 2 पार्टी पहले से ही सरकार में है. उन्होंने पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन पहले ही कर लिया है. तो उस पोर्टफोलियो के डिस्ट्रीब्यूशन के वजह से उनके कोई मंत्री से पोर्टफोलियो निकाल के हमको आएगा, फिर उस मंत्री को कोई पोर्टफोलियो देना, ये काम 2-3 दिन का तो होता है. अब अगर इसमें भी अगर कोई मतलब कोई सोचे कि कोई बहुत बड़ा प्रॉब्लम है तो मैं नहीं समझता हूँ. सब व्यवस्थित अच्छे से अगले 1-2 दिनों में चित्र मुंबई और महाराष्ट्र को और देश को स्पष्ट हो जाएगा. सर तुम्ही म्हणताय कुठलाही वाद नाही सर. दिल्ली रुकने वाले हैं? नहीं, हम तो कह रहा हूँ शिष्टाचार की भेंट है. हमको कोई यहाँ दिल्ली में, अन्यथा मैं तो ऐसे भी आता हूँ, आप लोग जानते हैं, क्योंकि मुझे तो यहाँ आना होता है. लेकिन आज हम लोग केवल जहाँ मंत्रिमंडल की शपथ होने के बाद माननीय अमित भाई को और हमारे यहाँ के उनके जो श्रेष्ठ उनके नेता है उनसे एक सदिच्छा भेंट करने के लिए आए हैं. तुम्ही म्हणताय सर कुठलाही वाद नाही. गेले 3 दिवस मध्यरात्रीपर्यंत मुंबईत बैठका चालू आहेत आणि आज तुम्ही 3 जण दिल्लीत आलेला. मग खाते वाटप नेमकं कधी होणार? तुम्हाला वाटते की आम्ही 3 रात्र म्हणजे बसून आम्ही चर्चा करत राहिलो, असं थोडी असते. चर्चा आम्ही फक्त काल रात्री आणि परवा रात्री 2 रात्री म्हणजे काय, रात्रभर नाही, 1 तास 1.5 तास बसलो. त्यामध्ये गप्पा गोष्टी असतात, अनेक बाकीचे विषय असतात. ठीक आहे, खाते वाटपाच्या बद्दल पहिला दिवस चर्चा झाली, दुसऱ्यांदा झाली आणि आता उद्या परवा तुम्हाला ते स्पष्टच दिसेल की सगळे खातं व्यवस्थित झालेले आहे, वाटप होऊन गेलेले आहे. सर सेंट्रल में एनसीपी को कोई मिनिस्ट्री, हमने कोई यहाँ सेंट्रल के लिए या और कोई भी जगह के लिए हमने कोई डिमांड नहीं की है. हम अभी उनके साथ जुड़े हैं और हम अच्छे तरह से इस रिश्ते को निभाने के लिए काम करेंगे. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद. अब आप रुकिए मत प्लीज. नहीं आता कोणी भेटणार नाही.